ग्रीन लेक कोल्हापूर अंतर्गत आज आलो आम्ही खास असा प्रोग्राम करायसाठी वॉटर स्पोर्ट ते सुद्धा समुद्रात तुम्ही पाहत असाल या ठिकाणी सध्या ग्रीन लेकचे सर्वच्या सर्व जे आमचे एक्झिक्युटिव्ह लीडर आहेत या ठिकाणी आले असून लवकरच आम्ही समुद्रात म्हणजे वॉटर स्पोर्ट करणार आहोत। तो कोण्या पद्धतीचा आनंद येते तो आपण आनंद पाहू। प्रत्येक जण सध्या उत्साहित झालेला आहे आणि हा उत्साह कायम राहणार आहे फक्त ग्रीन लेक सोबत। तिथे कोल्हापूर अंतर्गत आज आम्ही आलोय गोव्याला तिसरा दिवस आहे आणि आज अशी लांब लचक आम्ही सध्या बोट रायडिंग करतो। जवळपास 1 तास झाले कलिंगूड बीच वरून बसलो होतो। आता आम्ही वास्कोकडे चाललोय। तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल तर सर्व ग्रीन लेकचे जे आमचे लीडर्स आहेत हा टूर एन्जॉय करत आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तुम्हाला या ठिकाणी दिसत असून हा संपूर्ण जो दृश्य आहे ना हे अरबी समुद्रातलं दृश्य असून या ठिकाणी जे आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत हे सर्व या ठिकाणी बसले आहेत। तुम्ही आता आपण काही जणांचं मनोगत घेऊ की नेमका तुम्हाला हा बोटिंगचा टूर कसं काय वाटत आहे। तर माझ्यासोबत एक आमचे कर्नाटकचे लीडर आहेत। तर सर कसं वाटत आहे आजचा टूर आणि आजचे बोटिंग? ಸರ್ ಈಗ ಟ್ರಿಪ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್। ಟ್ರಿಪ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು। ಗ್ರೀನ್ ಲೈಫ್ ಒಳಗೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಇಂಥ ಒಂದು ಟ್ರಿಪ್ ಆನಂದಿಸ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ಆದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವೆಲ್ಲ ನಿರ್ದೇಶಕರುಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ನಾಯಕರುಗಳ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ ಸರ್। ತುಂಬಾ मजा ಮಾಡಿದೀವಿ ट्रिप ಎಲ್ಲ पूर्ती ट्रिप। आणखी भरपूर असे ग्रीन लेकचे आमचे लीडर्स आहेत। मला एक सांगा कसा अनुभव येत आहे या टूरचा? बढिया बढिया। तुमचं नाव काय आहे? आकाश सरडे। कुठून आले तुम्ही? मूर्तिजापूर। तर हे आकाश सरडे आहेत, मूर्तिजापूरहून आले आहेत म्हणजे अकोला जिल्ह्यातून आले आहेत। सोबतच आमच्या कंपनीचे माननीय डायरेक्टर सर तिघही सर बसले आहेत, पाटील सर, मोरे सर आणि जाधव सर। म्हणजे संपूर्ण लीडर सोबतच डायरेक्टर टूरवर येण्याची बहुतेक ग्रीन लाईफ ही पहिली अशी कंपनी आहे की जे लीडर सोबतच संपूर्ण गोष्टीचा आनंद घेते। तर माझ्यासोबत सिनियर लीडर असणारे कांबळे सर। सर कसा काय अनुभव होता टूरचा? तुम्ही तर एकदम तरुण वाटून राहिले। आनंद वाटत आहे सर मला। मी सेवानिवृत्ती नंतर हा आनंद घेत आहो। जवळपास 60 वर्ष झाल्यानंतर एवढा सुंदर आनंद मी उपभोगत आहे। माझ्यासोबत माझे डायरेक्टर आहेत, सगळी लीडर्स आहेत या ठिकाणी आणि यथेच्छ आनंद घेत आहो मी समुद्र सफारीचा। कांबळे सर सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी होते। सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येक जण घर बांधते, त्या घरात एक पाळणा बांधते आणि त्या पाळण्यावर बसून जुना पेपर सकाळच्या शिळ्यात चहा सोबत पेत असते। परंतु ग्रीन लाईफ मध्ये आल्यानंतर खरोखर तरुणाईचा जोश सर अनुभवत आहेत असं सरांनी मला बोलताना सांगितलं। सर्व जे आमचे लीडर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत हे व्हेरी वेल एन्जॉय करत आहेत सी बोटिंगचं आणि लांबच लांब असा प्रवास होता आमचा आणि या प्रवासातला आनंदाचा क्षण तुम्ही सध्या ग्रीन लाईफच्या आमच्या चॅनल पाहता। जवळपास 2 तासाचा लांबलचक असा प्रवास होता, परंतु ग्रीन लाईफ सोबत राहिल्यानं आयुष्यातलं नैराश्य काय प्रत्येक तुमच्या येणाऱ्या पिढीचं सुद्धा नैराश्य कमी केलं जाऊ शकते। म्हणून ग्रीन लाईफ इज द बेस्ट ऑप्शन फॉर एव्हरी फार्मर्स अँड एव्हरी इंडियन। माझ्यासोबत आणखीन आमचे ग्रीन लाईफचे लीडर एक्झिक्युटिव्ह आहेत जे कर्नाटक मधून आले। सर
ಮಹೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಆಯ್ತು ಸರ್. ವಿಚ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಎಂಜಾಯ್ ದಿಸ್ ಟೂರ್ ಯು ಸರ್? ಸರ್ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಇದು ಟ್ರಿಪ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದೀವಿ. ಗ್ರೀನ್ ಲೈಫ್ ಒಂದು ನಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತೆ. ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಮತ್ತು ಬಾಗಲಕೋಟೆ ನಾವು ಗೋವಾ ಅನ್ನೋದು ನೋಡಿ ಬರೀ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಗ್ರೀನ್ ಲೈಫ್. ಹಂಗಾಗಿ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಬರೋದಲ್ಲ, ಇನ್ನು ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಟೀಮ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ಬೇಕು ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತು. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂತ ಗ್ರೀನ್ ಲೈಫ್ಗೆ ನನ್ನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ अभिनंदनेಗಳು सर. सर बोलले कन्नड भाषेत. सर कन्नड मध्ये काय बोलले ते कळलं नाही, परंतु सरच्या चेहऱ्यावरचा हावभाव आणि त्यांची शैली सांगते की सर चांगलंच बोलले असतील. माझ्यासोबत एव्हर ग्रीन असणारे आणि आमचे अक्कलकोटचं वैभव असणारे जे ग्रीन लाईफचं खरं वैभव आहेत आमचे गुरु सर आहेत. सर कोणत्या प्रकारे आनंद घेताय तुम्ही ग्रीन लाईफ सोबत? एकदम मजेत सर, मजा. असा आनंद घ्यायला भेटते का आपल्या इकडे? नाहीये सर, ग्रीन लाईफ मुळे शक्य झालेलं आहे. ग्रीन लाईफला धन्यवाद देतो आम्ही. आणि तुम्ही कोण्या गावचे आणि तुमच्या गावचे काय प्रसिद्ध आहे ते सांगा. माझं नाव श्रीकांत गुरव, मी अक्कलकोटचा आहे प्रॉपर. मी पहिल्याच टाइमला आलोय गोव्याला. भरपूर एन्जॉयमेंट घेतलो. तो माझ्यासोबत या सुरक्षित बोटीचे चालक आहे. आप कितने साल से बोटिंग कर रहे हो और किस प्रकार का अनुभव लेते हैं आप समंदर में? 18 साल का 18 साल 18 साल हो गए. 18 साल से बोटिंग कर रहे. तो आपने बहुत सारे ऐसे देखा होगा कि गोवा में टूर आते हैं. गोवा का क्या वैभव है, खासियत क्या है गोवा की? या जगात 3 प्रकारचे लोक असतात, हौशे, गौशे, नवशे. हा एक फोटोशे माणूस आहे. तर माझ्यासोबत आहेत मांजरे सर. मांजरे सर 500 फोटो काढले असतील आणि हे फोटो नेमकं काढायचा मागचा उद्देश काय आहे तुमचा? आता आपण 128 जीबी मेमरी फुल झालेली आहे. फोटो काढायचा उद्देश हाच आहे, जो आपण अनुभव घेत आहे. आज आपण समुद्राला भरारी मारत आहे, ते फिरत आहे समुद्रामध्ये. हे एक आठवण म्हणून आपल्याकडे राहिली पाहिजे. आपण गोव्याला गेलो होतो, मजा केली होती. एक अनुभव राहते आपल्याकडे. आणि एक कसं आहे का, जे आठवणीसाठी जेव्हा आपलं मोठं वय होऊन जाते, वय झाल्यानंतर आपल्याला आठवते आपण जे जीवन जगलो असेल ते ग्रीन लाईफच्या संदर्भातून जे काही जगलो आजपर्यंत, तो एक अनुभव आपल्याकडे राहते. मांजरे सर यांनी सांगितलं की आयुष्य खूप कठीण होतं, सुखद असं आयुष्य मला ग्रीन लाईफच्या सोबत भेटलाय. माझ्यासोबत आणखीन आमच्या ग्रीन लाईफच्या वुमन्स लीडर असणाऱ्या समीक्षा मॅडम आहेत. मॅडम, विच काइंड ऑफ एन्जॉय दिस गोवा टूर विथ ग्रीन लाईफ? खूप जास्त एन्जॉय करत आहे. त्याचं कारण असं आहे की तसं तर फॅमिली टूर आपण स्वतःचे पैसे खर्च करून करतच असतो, पण एक ग्रीन लाईफ मध्ये अचिव्हमेंट झाल्यानंतरचा जो आनंद आहे, जो कंपनी सर्व लीडरसाठी खर्च करत आहे आणि जो एन्जॉयमेंट आहे, जो आपण फॅमिली सोबत राहून घेऊ नाही शकत, तो सर्व टीम सोबत राहून घेऊ शकतो. आणि मी बाकी लीडर्स जे मला ऐकत असतील त्यांना असं सांगू इच्छिते की तुम्ही ग्रीन लाईफ सोबत येऊन आनंद घेऊन बघा आणि खरंच ग्रीन लाईफ काय आहे हे तुम्हाला इथे आल्यानंतर समजेल. तर मॅडमचं असं म्हणणं आहे की आयुष्य जर जगायचं असेल तर असं जगायचं. ग्रीन लाईफ सोबत आलोय. आता ग्रीन लाईफचा मी 4था भाग याच ठिकाणी तुम्हाला थांबवतो. आणि ग्रीन लाईफच्या या भागात तुम्ही जर पाहत असाल तर खूप आम्ही आनंद घेतला. इकडच्या बाजूने आणखीन एक सर आहेत. आमचे मित्र, कसा अनुभव येतो टूरचा तुम्हाला? खूपच चांगला सर, खूपच चांगला अनुभव येते. आणि असा एन्जॉय, त्याच्यानंतर असं फ्रीडम, एकदम फ्रीडमवान आहे आणि असा एन्जॉय कधी याच्या पहिले केला पण नाही. आता खूप एन्जॉय करतोय. तर हे संपूर्ण ग्रीन लाईफच्या आपण टीमचं घेतलं. सोबत माझ्या सर आहेत. सर, कशा प्रकारचा आनंद आला यावेळेस ग्रीन लाईफ मध्ये? एकदम नवीन अनुभव आलाय. ऍक्च्युली 3रं वर्ष आहे गोव्याला आहे, तर 3 वेळा. परंतु ह्या प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी ऍडव्हेंचर होत आहे. एकदम जबरदस्त ऑर्गनाईज केलेला आहे कंपनीने. तर मी संपूर्ण म्हणजे भारतभरातून आलेले कर्नाटकचे असणारे सर्वांचा मी या ठिकाणी तुम्हाला अभिप्राय कळवला. आज आम्ही हे बोटिंग केली. जवळपास 2 तास आम्ही या बोटीत होतो आणि हा अनुभव खूप चांगला प्रत्येकासोबत. अशाच प्रकारचे ऍडव्हेंचर विथ लाईफ, जीवनासोबतचं साहस खरं जर जगायचं असेल तर ग्रीन लाईफ मस्त एक पर्याय आहे. तर तुम्ही ग्रीन लाईफ सोबत जुटा आणि आनंदागा जीवनात. हा भाग क्रमांक 4 याच ठिकाणी थांबवतो आणि पुढचा कार्यक्रम लवकरच पाहायला तुम्हाला भेटणार आहे इथंच.